शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्याकडे असते त्याला जगातील कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. शिवरायांचे स्वराज्य हे याच जिद्दीचे उत्तम उदाहरण आहे. स्त्रीचा सन्मान करणे आणि शत्रूचं गर्दन काढणे हाच खरा मर्दानी धर्म आहे. महाराजांचे चारित्र्य आपल्याला नेहमीच नीतिमत्तेची शिकवण देते. केवळ स्वप्ने बघून प्रगती होत नाही, तर ती स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी रक्ताचे पाणी आणि घामाचा अभिषेक करावा लागतो. प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारे यश हवे असेल तर तुमची नियत स्वच्छ आणि कष्टाची तयारी ठेवा. परत एकदा बोलतो, प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारे यश हवे असेल तर तुमची नियत स्वच्छ आणि कष्ट करण्याची तयारी असायलाच हवी. संकटाच्या वेळी डगमगून जाणे हे पराभवाचे पहिले लक्षण आहे आणि संकटावर चालून जाणे हे विजयाचे पहिले पाऊल आहे. महाराजांचे विचार केवळ वाचण्यासाठी नसून ते आपल्या रक्तात निभावण्यासाठी आणि आचरणात आणण्यासाठी आहे. आणि हे सगळे विचार महाराजांचे आहेत.